सिंधुदुर्गात शिवसैनिक विरुद्ध नारायण राणे समर्थक असा राडा पेटला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही या आगीत तेल ओतलंय। शिवसैनिकांवर सुपारी घेऊन जबर लाठीमार करणाऱ्या पोलिसांची आणि सत्ताधाऱ्यांची दादागिरी खपून घेणार नाही असा दम उद्धव ठाकरेंनी दिलाय। हा राडा आहे सिंधुदुर्गातला। गेल्या रविवारी कणकवलीमध्ये शिवसैनिकांना पोलिसांनी बेदम चोप दिला। उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आयोजित आमने-सामने कार्यक्रम पोलिसांनी रद्द केल्याने संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांवर दगडफेक केली। तेव्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी लाठीमाराचा आदेश दिला आणि पोलिसांनी शिवसैनिकांना अक्षरशः चोपून काढलं। शिवाय जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह अनेक शिवसैनिकांना अटक केली। त्यामुळे सिंधुदुर्गातलं वातावरण चिघळलं असून गेल्या 2 दिवसांपासून कणकवलीमध्ये बंद सदृश तणाव आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्वतः कणकवलीत जाऊन जखमी शिवसैनिकांची विचारपूस केली। हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी शिवसैनिकांना भेटून उद्धव यांनी त्यांना धीर दिला। त्यानंतर कणकवलीत झालेल्या छोटेखानी सभेत आणि पत्रकार परिषदेत उद्धव यांनी नारायण राणे आणि सरकारवर जोरदार प्रहार केले। नारायण राणेंची सुपारी घेऊन शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या एसपी त्रिमुखे यांची बदली करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्या आबांना म्हणून नुसतं तोंडाचा डबा वाजवू नका। जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुम्ही जर का निपक्षपातीपणाने या राज्याचा कारभार करत असाल तर पहिल्या प्रथम इथल्या एसपीची उचलबांगडी झालीच पाहिजे। नारायण राणे यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही उद्धव यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं। सगळा सुपारी घेऊन लाठीमार केला, त्यांचा नुसता निषेध मी करणार नाही। जरा थोडे दिवस थांबा, उद्याचं सरकार आपलंय। त्याचा विकास तुम्ही कुठे केलात? काय विकास कुठे दाखव। सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध शिवसैनिक असे राडे काही नवीन आहेत। यापूर्वी परशुराम उपरकर शिवसेनेत असताना शिवसैनिकांनी वेंगुर्ल्यामध्ये राणेंचे पुत्र निदेश राणे यांना पक्ष कार्यालयात कोंडून ठेवलं होतं। त्यावेळीही पोलिसांनी शिवसैनिकांना चोपलं होतं। उद्धव ठाकरे तेव्हा मात्र सिंधुदुर्गात गेले नव्हते। परंतु रविवारच्या राड्यानंतर मात्र उद्धव ठाकरे फौज फाट्यासह राणेंच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले। निवडणुकांच्या तोंडावर नारायण राणे यांच्या विरोधात वातावरण तापवण्यासाठी शिवसेना नेतृत्व या राड्याचं भांडवल तर करत नाही ना अशी शंका या निमित्ताने निर्माण झाली। प्रत्येक निवडणुकीपूर्वी हिंसेचे दशावतार पाहणाऱ्या सिंधुदुर्गातल्या जनतेसाठी नुकताच कणकवलीत झालेला राडा ही काही नवी गोष्ट नव्हती। मात्र यापूर्वी देवभूमीत पाय ठेवण्यासाठी कचरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे सिंधुदुर्गातली राजकीय समीकरणं वेगानं बदलायला लागली आहेत। उद्धव ठाकरेंचा हा दौरा भलेही नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातल्या साम्राज्याचे बुरुज ढासळणारा ठरला नसला तरी त्याला हादरे मात्र नक्की बसायला लागलेले आहेत। विकास गावकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।